शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या बरोबर आहेत. ताई, तुम्ही काही वेळापूर्वी एक ट्विट केलं की नीलम गोरे विधान परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी जे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही सभागृहामध्ये सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये विधान परिषदेच्या जागा भरायची असेल, एका बाजूला नीलम गोरे असतील किंवा म्हात्रे असतील काय, यांचं कवित्व जे आहे ते त्यांना शिंदेची भाटगिरी जी आहे ती करावी लागेल. मला संशोधन करण्याची वेळ आणू नका. हे नक्की कशासाठी चालतं? नाही, संशोधन खरंच करायची वेळ येऊ देऊ नये. हम आमने सब नंगे हैं. कारण ज्या पद्धतीने नीलम गोरे बोलल्या सभागृहामध्ये, तर मला असं वाटून गेलं की साला तुमच्या निरोपाच्या वेळेला तुम्हाला बोलायचंय तर साधारणतः काय बोललं पाहिजे कडे. 6 वर्ष आपण सभागृहात परफॉर्मन्स काय दिला ते बोललं गेलं पाहिजे. 6 वर्ष किंबहुना इतकी वर्ष, कारण आता पुढे त्या रिपीटच होणार नाहीयेत. त्यामुळे 4-5 वेळा आपण जी आमदारकी भोगली, भूषवली नाही, भोगली, तर ती आमदारकी जी भोगली त्याच्यात आपण काय काय प्रश्न सोडवले त्याचा लेखाजोखा सांगायला पाहिजे होता. या 5-6 वर्षामध्ये कुठल्या महिलांच्या प्रश्नावर आपण भूमिका मांडली, कुठल्या प्रश्नांचा आपण कॉग्निझन्स घेतला. मणिपूर वगैरे तर जाऊ देत, ते बाहेरच्या राज्यातले प्रश्न झाले, परंतु महाराष्ट्रातल्या तनिषा भिसेचा मुद्दा असेल, डॉक्टर संपदा मुंडेचा मुद्दा असेल, किंवा वैष्णवीचा मुद्दा असेल, किंवा बदलापूरच्या छोट्या चिमुरडीचा मुद्दा असेल, परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठच्या एका शाळकरी मुलीचा मुद्दा असेल, असे कितीतरी मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावर महिला म्हणून नीलम गोरेंनी काय भूमिका घेतली. नीलम गोरेंनी सांगणं अपेक्षित होतं. अशोक खरात भोंदूबाबा प्रकरणामध्ये महिलांचं एवढं लैंगिक शोषण झालं, त्याच्यावर प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या नीलम गोरे यांनी काही बोलणं अपेक्षित होतं, पण त्यांनी असं काहीच केलं नाही. आपल्या कारकिर्दीबद्दल त्याची उजळणी करण्याची एक सुवर्ण संधी असताना ती सुवर्ण संधी निव्वळ चापलुसी आणि भाटगिरी करण्याची त्यांनी गमावली. त्याचं मला वाईट वाटलं. पण त्यांची चापलुसी आणि त्यांची भाटगिरी मला वाटते भाजपच्या नजरेतनं सुटली नाही. कारण भाजपने शिंदेंना प्लीज करण्यासाठी त्यांनी जे घाईघाईने, बघा, शिंदेंना प्लीज करण्यासाठी त्यांनी जे घाईघाईने तुषार दोशीचं निलंबन ची जी ऑर्डर काढली होती. खरं तर तुषार दोशीचं निलंबन तेव्हाच व्हायला पाहिजे होतं. कधी? जेव्हा डॉक्टर संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये गरज नसताना रुपाली चाकणकरांना त्यांनी इंटरफेअर करू दिला होता. आणि रुपाली चाकणकरने ज्या पद्धतीने डॉक्टर संपदा मुंडेचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, ती प्रेस कॉन्फरन्स ज्या पद्धतीने घेतली, आणि पुरावे असे कसे डिस्क्लोज होऊ शकतात या विषयावर कॉग्निझन्स घेत नीलम गोरेंनी तुषार दोशीचं जर तेव्हाच निलंबन केलं असतं तर साला आम्ही पण त्यांचं अभिनंदन केलं असतं की तुम्ही खरंच अन्यायाविरुद्ध लढणारा आहात आणि महाराष्ट्राच्या लेकी बाळींना तुम्ही सुरक्षा देण्यासाठी सक्षमपणे लढत आहात, आम्हालाही वाटलं असतं. पण तेव्हा असं त्यांनी काहीही केलं नाही. तेव्हा सत्ताधारी लोकांचे हात त्याच्यामध्ये आहेत म्हटलं की नीलम गोरेंनी लगेच बॅकसीट घेतली. पण त्याच नीलम गोरेंच्या जेव्हा लक्षात आलं की नाही, आता आपली विधान परिषदेची टर्म संपत आलेली आहे, आता आपल्याला शिंदेना प्लीज करावंच लागेल, कारण 4थ्या-5व्या फळीतल्या बायका जर प्लीज करून राज्यसभा मिळवत असतील तर गोरेंचा राव सेल्फ गोलच झाला की. मला सांगा, जेव्हा कुणी म्हणजे अशा महिला किंवा पुरुष कार्यकर्ते माझ्यावर किंवा रश्मी बहिणींवर किंवा एकूण ठाकरेंवर, मातोश्रीवर जेव्हा तोंडसुख घेत होते, तेव्हा नीलम गोरेंना काय मजा वाटत होती, काय मजा वाटत होती. आणि त्यांना असं वाटतं की चल बोल बोल अजून बोल. अरे पण बोल बोल म्हणता म्हणता कधी त्यांना टेक ओव्हर केलं हे पण लक्षात आलं नाही आणि त्यांचा सेल्फ गोल झाला. आता मात्र त्या सावध झाल्या की नाही, ही भाटगिरी आपण सुद्धा करायला पाहिजे, अशीच भाटगिरी आपण केली पाहिजे. आणि म्हणून मग आता त्या जे काही भाटगिरी करतायत आणि त्यांनी जे काही विधिमंडळामध्ये स्वतःचा मनाचा कोतेपणा दाखवला, त्या कोतेपणाला तोड नाही. आणि त्या ज्या म्हणाल्या ना की काय म्हणाल्या त्या, ट्रोल, मला आता 3 दिवस ट्रोल केलं जाईल. तुम्ही बघितलं असेल, नीलम गोरेंना कुणी ट्रोल केलं नाही. मला TV9च्या माध्यमातून सांगायचंय, नीलम गोरे, तुम्हाला ट्रोल करण्या इतकी तुमची दखल घ्यावी या सुद्धा लायकीच्या तुम्ही राहिला नाहीत. हे किती वाईट आहे हो. वाईट आहे की साधं ट्रोलिंगसाठी पण तुमची दखल घेऊ नये. अरे रे रे, वाईट आहे, फार वाईट आहे. तुम्ही असं म्हटलं की त्यांना शिंदेची भाटगिरी करावी लागते किंवा आता विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या परत रिपीट होणार नाहीत. बघा, शीतल म्हात्रे असतील किंवा नीलम गोरे असतील, मी म्हटलं ना की या दोनही बायकांसाठी हा धक्का होता की त्यांनी ज्यांना पुढे केलं होतं
असं एखादं कुणीतरी त्यांच्या पुढे निघून गेलं, म्हणजे ज्याला का असं समजलं ते सशाच्या गतीनं जेव्हा पुढे निघून गेलं, तेव्हा नीलम गोरे आणि शीतल म्हात्रे यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता. आणि त्यामुळे आता त्या सावध झालेले आहेत. आणि आता ज्या काही 9 जागा रिकाम्या होणार आहेत त्याच्यामध्ये नीलम गोरेंना रिपीट होण्याची अपेक्षा आहे आणि शीतल म्हात्रेंना ती संधी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु नीलम गोरेंचं एकूण कर्तृत्व बघता, विशेषतः पुणे महापालिकेमध्ये, म्हणजे शिंदेंनी सगळीकडे मैदान गाजवलं, पण पुणे महापालिकेमध्ये शिंदेच्या हातात भोपळा पडला. तो भोपळा का पडला? इतक्या वेळा आमदारकी ज्या बाईंना दिली त्या बाईंनी संघटन किती शून्य बांधलेलं आहे. त्या बाईंनी कशा पद्धतीने भाजपच्या वळचणीला नेऊन संघटना बांधलेली आहे हे मी सांगायची गरज नाही. हे नीलम गोरेंच्या घरात जे आक्रमक कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यामुळे घुसले होते आणि ज्या आक्रमक पद्धतीने नाना भांगिरे जे रडत बाहेर पडले होते, किंवा रवी धंगेकर सारखा माणूस, जो माणूस अतिशय वैतागलेला होता, किती लोक होते वैतागलेले, ह्या सगळ्या लोकांचा जर विचार केला तर नीलम गोरे कशाला आता म्हणजे वयाच्या 65-70 आल्यानंतर का असा मनाचा कोतेपणा दाखवून स्वतःची शोभा करून घेताय? नाही होणार आहात तुम्ही विधान परिषदेत. वाईट वाटतंय मला तुमच्याबद्दल. तुम्ही शीतल म्हात्रेंचं सुद्धा नाव घेतलं. काही वेळापूर्वी त्यांनी एक समाज माध्यमामध्ये पोस्ट केलेली आहे की एकनाथ शिंदेने जो सभागृहामध्ये उल्लेख केला की ताज का राज जो है ते खोलायला लावू नका, मातोश्रीच्या मॅडमच्या आदेशानंच अशोक खरातच्या संस्थानाला पाणी देण्यात आलेलं आहे का, त्यावरती एक प्रश्नचिन्ह असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आता बोलायची वेळ आहे. राजकारणात एक शुचिता पाळावी लागते. युद्धाचे, राजकारणाचे काही नियम असतात आणि त्या नियमांमध्ये कधीही योद्ध्याच्या कुटुंबियांवर अटॅक करायचे नसतात. परंतु म्हात्रेसारख्या भॅड लोकांना ते नियम कळणार नाही. मी इतक्या वर्षांपासून काम करते. आम्ही लता वहिनींच्या बद्दल कधीही चुकूनही वाईट शब्द वापरला नाही, वापरणारही नाही. युद्धाचे नियम आम्ही पाळणारे लोक आहोत. पण म्हात्रे जर लिमिट क्रॉस करत असतील तर म्हात्रेंना त्यांची जागा दाखवावी लागेल. म्हात्रेंनी या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला तो व्हिडिओ एकदा त्यांनी सांगितला पाहिजे. ज्या राज सुर्वे नावाच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ओरिजिनल, कारण म्हात्रे काय म्हणाल्या की माझा व्हिडिओ फेक आहे. मग म्हणलं ओरिजिनल व्हिडिओ दाखवा. आताही पुढे एकदा म्हणते म्हात्रे ओरिजिनल व्हिडिओ दाखवा कोणता येतो. आणि ज्या राज सुर्वेच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो राज सुर्वे नेमका कोण आहे तेही एकदा सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मला बोलायला भाग पाडू नका. तर ते असं म्हणतात की प्रश्न विचारला पाहिजे. नाही, विचारा ना, बिलकुल प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारलेच पाहिजेत. आणि प्रश्न विचारताना 2012ला ज्या माणसाला शस्त्र परवाना मिळाला होता त्याचं 2024ला पुन्हा नूतनीकरण कसं झालं हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. की खरातला जो शस्त्र परवाना दिला गेला होता तो शस्त्र परवाना 2024ला नूतनीकरण का झालं, कसं झालं, कुणी केलं, हे झालं पाहिजे. सगळंच रस्ते आलं पाहिजे. म्हात्रेबाईंनी बिलकुल, मी काय म्हणते, मला फुलटोस देऊच नाही. मी विकेट काढेन. मी अजून पण म्हणजे आबरू इसी में है कि कुछ चीजें पर्दे में रहने दो. त्या मातोश्रीच्या मॅडम असा उल्लेख केला. मी म्हटलं ना, या चीप लेवलला काही माझ्याकडे नाहीये. अशा चीप लेवलवर मी जात नाही. ज्या माऊलीचा काही संबंध नाही त्यांना कशाला मध्ये ओढताय तुम्ही. तुमच्यात दम असेल, तुमच्याकडे कंटेंट असेल, तुमच्याकडे मुद्दे असतील तर समोरासमोर भिडा ना. फक्त शिंदेची भाटगिरी करायची म्हणून, शिंदेना प्लीज करायचे म्हणून हे सगळं सोडा. राजकारण म्हणून एक परफेक्ट कंटेंट द्या. आम्ही कंटेंट देतो की नाही. मला सांगा, मी एवढं सगळं बोलताना मी चाकणकरांच्या कुटुंबियांवर बोलले का? नाही. मी शंभूराज देसाईंवर हल्ला केला असेल, शंभूराजच्या कुटुंबियांवर नाही केला. मी संजय शिरसाटवर हल्ला केला असेल, त्याच्या कुटुंबियांवर हल्ला नाही केला. ही पद्धत नाही कामाची. याला राजकारण म्हणत नाहीत, याला गलिच्छपणा म्हणतात, याला लेवललेस राजकारण म्हणतात. हे असलं पातळीहीन राजकारण आम्हाला ना आमच्या कुटुंबाकडून ते संस्कार आहेत ना आमच्या नेतृत्वाकडून संस्कार आहेत. खैर, म्हात्रेंकडून काही वेगळी अपेक्षा आपण करू नये. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा.
एकीकडं अशोक खरंच हे प्रकरण गाजतंय. रुपाली चाकणकरांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी केलेली होती. महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं. दुसऱ्या बाजूला त्यांचं महिला प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्यांच्या राजीनाम्यावरती त्यांच्या पक्षामध्ये एकमत झाल्याची माहिती आहे की रुपाली चाकणकरांचा राजीनामा जो आहे तो प्रदेशाध्यक्ष पदावरून घेतला जातो. हो, पण तटकरेंची इच्छा आहे का ते बघितलं पाहिजे ना. सुनील तटकरेंची इच्छा फार महत्वाची आहे, मॅटर करते ती इच्छा. कारण आतापर्यंत चाकणकरांना वाचवत कोण होतं, तर ते सुनील तटकरेच वाचवत होते. पक्षांतर्गत आता मी आपल्याच सगळ्या लोकांच्या माध्यमातून खूप साऱ्या व्हिडिओज वगैरे बघत आहे. मला वाटतं नाशिकच्या कोणीतरी महिला पदाधिकाऱ्यांनी तर पत्र लिहिलंय सुनेत्रा वहिनींना. तिकडे अकोला विदर्भातले काही पदाधिकारी म्हणतायत की चुकून एखादा जर कोणाचा व्हिडिओ आला तर आमच्या तोंडाला काळं लागेल, त्यामुळे तो राजीनामा घ्या. हे जे काही सगळं चाललेलं आहे, पण मला वाटतं मी पुन्हा पुन्हा म्हणते की राजीनामा एवढं छोटं उद्दिष्ट माझं नाहीच. माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरांवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि चाकणकरांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. आणि चाकणकर सहआरोपी होतात हे मला वाटते काल एका वाहिनीवर बोलताना आशा मिरघे सुद्धा बोलल्या. आणि आशा मिरघेंनी तर मोठा दावा केलाय की महिला या चाकणकरांच्या माध्यमातनं खरातांपर्यंत जात होत्या. तर हे गंभीर आहे. या आशा मिरघे या स्वतः एक तर त्या पक्षात राहिलेल्या आहेत आणि त्या महिला आयोगाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आमच्यापेक्षाही जास्त कार्यपद्धती कदाचित त्यांना चांगली माहिती आहे. तर हे गंभीर आहे. त्यामुळे महिला लैंगिक शोषणामध्ये ज्यांची हकालपट्टी झाली त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवायचं का नाही हे त्यांच्या पक्षाने ठरवावं. आता तो पक्ष मोठा व्हावा की नाही हे मला वाटते तटकरे सारख्या लोकांच्या मनावर आहे. कारण तटकरेंना जर वाटत असेल की माझा पक्ष बेदाग राहावा तर ते नक्कीच चाकणकरांना काढून टाकतील. पण पक्षापेक्षा जर चाकणकर महत्वाचे आहेत असं तटकरेंना वाटत असेल तर काही सांगता येत नाही. तुम्ही असं म्हटलं की तटकरेंच्या मनात आहे की नाही हे पाहावं लागेल. हो, अगदीच. मी रिपीट करू का पुन्हा एकदा? मी असं म्हणाले की तटकरेच एकमेव होते जे चाकणकरांना वाचवत होते. तटकरेच एकमेव आहेत जे चाकणकरांच्या पाठीशी आहेत. तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत. महिला बालकल्याण मंत्र्याने या संबंधाने एक तरी स्टेटमेंट देणं गरजेचं होतं. यावर महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे यांचं एकही स्टेटमेंट येत नाही. याचा काय अर्थ घ्यावा? रामदास तडस प्रकरणामध्ये मी वर्ध्याला जेव्हा एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि स्तनदा माता रामदास तडसांची सून आणि ती माझ्यासोबत बसलेली होती, ती बाळ अतिशय छोटं होतं, त्यावर सुशीबेन मेहताने मला एक नोटीस पाठवली होती. त्या सुशीबेन आता कुठे आहेत बरं? त्या सुशीबेन का नोटिसा पाठवत नाहीयेत? सुशीबेनच्या एवढे तोंडात दात आहेत का? सुशीबेनकडे एवढी हिंमत आहे का की त्यांनी चाकणकरांवर एखादं स्टेटमेंट करावं? आता या प्रश्नाला जोडूनच एक प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामधला. सुनेत्रा वहिनींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की 18 जानेवारीच्या नंतर जी काही पत्र आलेली आहेत ती त्याची दखल जी आहे ती घेतली जाऊ नये. त्याने एक स्पष्ट शब्दामध्ये पत्र जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलंय. त्याच्यामुळे अशी एक चर्चा सुरू झाली आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला सुनेत्रा वहिनींनी धक्का लावला. नाही, हे खूपच गंभीर आहे. 5-6 दिवसांपूर्वी जेव्हा माझ्याकडे ही माहिती आली होती, पण मी म्हटलं की जाऊ दे बाबा, त्यांच्या पक्षाचं त्यांचं ते बघू, आपण काही त्याच्यावर बोलू नये. मात्र ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुनेत्रा वहिनींची निवड झाली आणि त्या निवडीची नोंद व्हावी म्हणून संबंधित कागदपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली, त्यावेळेला अध्यक्ष ऑब्लिक कार्याध्यक्ष असं जे काही होतं त्याच्यानुसार पत्रव्यवहार करण्याचे अधिकार किंवा पक्षाचे जे अधिकार आहेत ते अधिकार प्रफुल्ल पटेलांना देण्याचा जो डाव होता, तटकरे आणि पटेल या दोघांचा, तो डाव मला वाटतं आयोगातल्याच काही जे दादांचेही हितचिंतक असतील, दादांशी प्रामाणिक असणारे लोक असतील, या लोकांनी सुनेत्रा वहिनींच्या लक्षात आणून दिला. ही गोष्ट 5-6 दिवसांपूर्वीच आम्हालाही कळली आणि त्यावर सुनेत्रा वहिनी आता काय स्टँड घेतात, कारण प्रत्येक वेळेला दुसऱ्यांनी नाही लढावं, त्यांनी स्वतःसाठी स्वतः स्टँड घेतला पाहिजे. परंतु खैर मला वाटतं रोहित पवार यांनी पण त्याच्यावरती स्टँड घेतला आणि ते पत्र वगैरे दाखवलं. सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया समजण्याचा कुणी
चूक करू नये हे मी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा पण म्हटलं होतं. आत्ताही म्हणते मी की सुनेत्रा वहिनी फारशा बोलत नाहीयेत. त्याची अनेक वेगळी कारणं असू शकतात, पण त्या बोलत नाहीयेत म्हणजे त्या ऍक्टिव्ह नाहीत किंवा त्यांची तटकरेंच्या वागण्याला मूकसंमती आहे असं काही समजायचं कारण नाही. सुनेत्रा वहिनींना तटकरेंचं वागणं खटकत आहे, किंबहुना चाकणकर विषय यावर, कारण प्रदेशाध्यक्ष तटकरे आहेत त्यामुळे महिला प्रदेशचा राजीनामा हा तटकरेंनी घेणं अपेक्षित आहे. म्हणून सुनेत्रा वहिनी तटकरेंची वाट बघतायत. पण चाकणकरचा राजीनामा जर होत नसेल लवकर तर या सगळ्या गोष्टींच्यासाठी महाराष्ट्र सुनेत्रा वहिनींना नाही तटकरेंनाच जबाबदार धरणार हेही तितकंच खरं. एकीकडे मग अशी चर्चा सुरू आहे की सुनील तटकरे किंवा रोहित पवार जे आरोप करतायत की या दोघांना पक्ष जो आहे तो ताब्यामध्ये घ्यायचा आहे किंवा चालवायचा आहे, त्यांच्यावरच्या करायची काय गरज आहे बरं? अहो धडधडीत पुरावे चाले ना समोर. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करता आणि निवडीनंतरचे कागद पाठवताना मात्र बदमाशा करता की निवडणूक आयोगाकडे जे मूळ कागद जातात ते काहीतरी वेगळेच जातात. अध्यक्ष ऑब्लिक कार्याध्यक्ष करायची काय गरज पडते तुम्हाला? हे जे तुम्ही जे कागदपत्र पाठवता त्यावरनं स्पष्ट होते की तुम्हाला पक्ष ताब्यात घेण्याची खूप घाई लागलेली आहे. कदाचित याच घाईमुळे सुनेत्रा वहिनींना तिसऱ्या दिवशी शपथ घ्यावी लागली की बाबा आपल्या नवऱ्याने अत्यंत निढळाच्या घामाने जो पक्ष उभा केलेला आहे तो पक्ष आपण त्यांच्या घशात का जाऊ द्यावा, असं ते असू शकतं. अर्थात तो त्यांचा पुन्हा म्हणते की त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एकीकडे तुम्ही असं म्हणालात की हा पक्षांतर्गत विषय आहे. एक माहिती समोर येते की ठाकरे गटामध्ये सुद्धा काही अंतर्गत वाद जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊत यांच्यावरती नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे की दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची जी खासदारांसोबत बैठक झाली की प्रियंका चतुर्वेदींनी शरद पवारांचं जे आहे ते नाव घेण्याची गरज होती का? नाही, मुळात ना अशी माहिती आहे तशी माहिती आहे, सूत्रांकडून माहिती मिळाली, ह्या सगळ्या बोलण्याला काही अर्थ नाही. जसं मी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधाने रोहित पवारांनी सरळ कागदच दाखवला केंद्रीय निवडणूक आयोगाचा, जोपर्यंत आपल्या हाताशी काही ठोस नसतो तोपर्यंत त्यावर बोलणं मला तरी उचित वाटत नाही. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी अमुक काहीतरी बोलल्या अशा टेबल न्यूज चालवण्यात काही अर्थ नाही. नीलम गोरेंचा एक प्रश्न आहे. नीलम गोरेंनी साताऱ्यातल्या प्रकरणामध्ये जे शंभूराज देसाईंनी आरोप केले की पोलिसांकडून धक्काबुक्की झाली किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी त्यांनी सभागृहामध्येच आदेश दिलेले होते की तुषार दोषी यांचं निलंबन जे आहे ते करावं, मात्र त्याला राम शिंदेंनी स्थगिती दिली. आता तुषार दोषी जे आहेत ते कामावर सुद्धा रुजू झाले. हो, मी तेच म्हटलं, तुषार दोषींचं खरंच नीलम गोरेंना निलंबन करायचं होतं तर मग संपदा मुंडे प्रकरणात जेव्हा तुषार दोषींनी त्या चाकणकरांना स्कोप दिला प्रेस घ्यायचा तेव्हाच त्या ज्युरिडिक्शनमध्ये जी गोष्ट बसत नाही ती गोष्ट तुषार दोषींनी केली, त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. पण तेव्हा ऍक्शन घेतली नाही. आता ऍक्शन घ्यायची का गरज पडली? आता त्यांना दाखवायचंय की बघा शिंदे साहेब मी तुमच्यासाठी किती काम करते, बघा शिंदे साहेब मी किती काम करते. आणि त्यामुळे त्यांनी घाईघाईने तो कॉग्निझन्स घ्यायचा प्रयत्न केला. पण मला वाटतंय भाजपा त्यांच्यापेक्षा दसपट हुशार आहे. भाजपाला माहिती होतं नीलम गोरेंचं नेमकं काय चाललंय. कारण नीलम गोरे आपल्याला एखादं राज्यपाल पद मिळू शकेल का, आपल्याला अजून काही मिळू शकेल का, याच्यासाठी पण प्रयत्न करत आहेत. आणि नीलम गोरेंना जर उद्या भाजपाने काही ऑफर केली तर नीलम गोरे शिंदेंना सोडून एका क्षणात उडी मारू शकतात, हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे मला वाटतंय राम शिंदेंनी एका अर्थाने नीलम गोरेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. पुण्यातला एक प्रश्न आहे. पुण्यातलं जे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण गाजलं त्या व्यवहार प्रकरणामध्ये अहवाल जो आहे तो आलेला आहे. त्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नाही. दिग्विजय पाटील असतील किंवा मग शीतल तेजवानी असेल, तहसीलदार सूर्यकांत येवले असतील, यांच्यावरती कारवाई करण्याची शिफारस आहे. जो अहवाल आलेला आहे त्याच्यावरती बरीच टीका केली जाते की पार्थ पवारांचं नाव जे आहे ते या अहवालामध्ये कसं नाही. मला वाटतं ही बातमी जुनीच आहे की त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. सत्तेच्या लाभार्थ्यांना ह्या छोटे मोठे लाभ फार सहज मिळत असतात. त्यामुळे पार्थ पवारांचं नाव आलं नाही याच्यात नवलते काय. भाजपाला ही सवय आहे प्रत्येकाला चेकमेट करायची की त्याला कंट्रोलमध्ये त्याची दोर जास्त सैलही पडता कामा नये आणि त्याला जास्त ढिलही देता कामा नये. तर ह्या ज्या पद्धतीने भाजपा काम करते तो चेक अँड मेटचा खेळ आहे. त्यामुळे त्यात काही फार विशेष वाटत नाही मला. शेवटचा प्रश्न, अशोक खराच्या प्रकरणामध्ये वेगवेगळी नावं समोर येत आहेत, वेगवेगळे आर्थिक हितसंबंध जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात की व्यापारी असतील किंवा मग उद्योगपती असतील. तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार होतात, त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही काय गोप्यस्फोट करणार आहे? नाही, त्याच्यावर आपण बोलूया ना उद्या. आत्ता काय त्याच्यावर आज खरं म्हणजे हे पण सगळं बोलणं मला अपेक्षित नव्हतं. उद्या नक्की आपण त्याच्यावर बोलूया.
आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रुपाली चाकणकरांचा राजीनामा जो आहे तो घेण्याचा आमचा एम नव्हता. ज्या महिलांवरती अन्याय झालेला आहे या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.